पंढरपूर मंदिरातील रहस्य. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून अनंत श्रद्धा, इतिहास आणि काही चमत्कारी व अनाकलनीय गोष्टींचे केंद्र आहे. वारकरी संप्रदायाचे मुख्य पीठ असलेल्या या मंदिराशी जोडलेले काही महत्त्वाचे रहस्य. जगातील बहुतांश मंदिरामध्ये देवांच्या मूर्ती विविध शस्त्रास्त्रांनी सज्ज किंवा आक्रमक मुद्रेत असतात, परंतु विठ्ठलाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून एका विटेवर उभी आहे. भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांच्या सेवेत असताना देवाला थांबण्यासाठी जी वीट दिली ती वीट आजही तशीच्या तशी आहे असे मानले जाते. विठ्ठल या शब्दातील वीटचा अर्थ वीट आणि थल म्हणजे स्थान असा होतो. सामान्यतः विष्णू लक्ष्मी किंवा कृष्ण राधा यांच्या मूर्ती एकत्र असतात, पण पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मंदिरे आणि गाभारे वेगवेगळे आहेत. रहस्य. द्वारकेत असताना श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आलेल्या राधाजींना पाहून रुक्मिणी माता रुसून दिंडीरवनात निघून आल्या होत्या. त्यांना मनवण्यासाठी विठ्ठल तिथे आले. या दिव्य रुसवा फुगवा आणि त्यावेळच्या परिस्थितीमुळे आजही मंदिरात दोघांचे गाभारे वेगळे आहेत. भारतातील बहुतांश मोठ्या मंदिरामध्ये गर्भगृहात जाऊन देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी नसते, परंतु पंढरपुरात चरण स्पर्श करण्याची प्रथा आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक सामान्य भाविक विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवू शकतो, जे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि देवाचे सगुण रूप दर्शवते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संत नामदेव पायरी आहे. संत नामदेवांनी विठ्ठलाकडे मागितले होते की मला तुमच्या चरणाची पायरी करा, जेणेकरून संतांच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडेल. असे मानले जाते की या पायरीखाली संत नामदेवांचे अवशेष आहेत, म्हणूनच भाविक या पायरीला स्पर्श करून पुढे जातात. पंढरपुरातून वाहणाऱ्या भीमा नदीचा आकार तिथे चंद्रकोरीसारखा होतो, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. जुन्या काळी नदीमध्ये काही अशा लोखंडी नावा होत्या ज्या वजनाने अत्यंत जड असूनही पाण्यावर सहज तरंगायच्या. त्यामागील नेमके प्राचीन तंत्रज्ञान आजही विस्मयकारक मानले जाते. इतिहासात विजापूरच्या अफजल खानाने जेव्हा तुळजापूर आणि पंढरपूर आक्रमण केले, तेव्हा विठ्ठलाची मूळ मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी बडवे पुजाऱ्यांनी ती गुप्त ठिकाणी हलवली होती. खानाने मंदिराचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलाची मुख्य मूर्ती वाचवण्यात इतिहासकार आणि पुजाऱ्यांना यश आले, जे आजही एक चमत्कारिक व्यवस्थापन मानले जाते. पंढरपूरचे सर्वात मोठे रहस्य किंवा जादू म्हणजे तिथली भक्ती. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पंढरपुरात येतात, तेव्हा विठ्ठलाच्या एका दर्शनाने त्यांचा संपूर्ण थकवा कसा नाहीसा होतो हे विज्ञानापलीकडचे सर्वात मोठे गूढ आहे.